माझ्या बाळा, तू आत्ता माझी एक वही वाचली, त्यात तू काय लिहिलं, काय बघितलं वाच. हा काय नाही नाही हे काय लिहिलं 2000 तारीख लिहिली आहे 2010 मार्च पासून स्टार्ट आहे. नाही 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 याचा अर्थ असा आहे मी 2023ला रामकृष्णारी चालू केलं. मग दिवसाला 1 पान मागची 9 पानं असं मी मागं चालू. आता ही वय संपली ना की माझी 2009ची वय असेल. अच्छा. ही संपली की 2008ची. दिवसाला 1 पान हायच लागू, ते दुसरी वय आहे. एका दिवसाला 1 पान आणि उरलेली 9 पानं मागच्या असं करत आता हे शेवटचं पान कधी संपणार आहे बघ. 18 एप्रिल 2011. म्हणजे ह्याच्या पुढचं आहे, ह्याच्या मागचं हे आहे. आता हे संपलं नाही तर ही वही संपली ना की मग ह्याच्या शेवटचं पान घ्यायचं. ही वही संपली की 12 मार्च 2010 आहे ना, त्याच्या मागचं 9 मार्च. अच्छा 9 11 मार्च. 11 मार्च 2000. मग 11 मार्च कुठे येणार, मागच्या पानावर. मग त्याचं करत 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 मागं जायचं डायरेक्ट 2009. एका वर्षाची एक वय आहे. अशी माझी वर्षाला 6 वया लागतात. एका वर्षाला किती वर्षात 6. आणि जर कंटिन्यू आपण आहे त्या डेटपासून पुढं केलं तर कसं काय करतो उद्याच. अरे माझ्या बाळा, उद्या जगली तर ना, म्हणून ते मागं बॅक यायचं. आपल्याला तेव्हा अक्कल नव्हती लिहायची, आत्ता आली. आत्ता अक्कल आली ना, मग तो बॅकलॉग पुरा करायचा. ड्रॉप आहे ना आपला ड्रॉपआउट, तो पूर्ण करायचा. असं आहे. तर माझी विनंती आहे, समजा तुला असं वाटलं बाबा मला एक लिहायचं, पहिलं एकाच पानात सुरुवात करायची. आणि मग असं वाटलं आता 1 पान झालं. आता तू कधी केलं, समजा आजच केलं. आज किती तारीख, 10 मार्च, 10 सप्टेंबर. मग तू 10 सप्टेंबरचं पान करायचं. लगेच त्याला दुसरी वय आणायची, 1 वय आणायची कंटिन्यू करायला, आणि 1 वय मागचं करायला. मग दुसरी वय आणली की त्याच्या इथं मागं दुसऱ्या वहीचा मागचा पान. आता समजा मी जर 10 मार्च मी एक सुरुवात इथून 10 मार्च पासून नाही, सुरुवात करणार इथून बाळा. हां, सुरुवात इथून करणार.